मुझे नहीं पता था कि मामा के गांव जाके हमें इतनी बड़ी खुशखबरी मिलने वाली है। आंब्याचे सीझन चालू असल्यामुळे मी काल आलो मामाकडे। रात्रभर गोष्टीला उदान आल्यामुळे आमची सकाळ ते सूरज दादाच्या आगमनात होते। सकाळी उठून बघतो तर काय, ह्या घरच्या मालकीन तर नाश्त्यावर ताव मारत होते। ताव का बरं नाही मारती, नाश्त्यात जरा चिवडा आणि मोठ असल्यावर लहानपणापासून आवडणारा ठिकाण म्हणजे आपल्या मामाच्या घर। दात सफाई करके हम भी अपने काम संभालते। चिवडा आणि मोठ खाल्ल्यानंतर चाय तर हवा, तर मग आपले मोठे बंधू आपल्या मोठा मन करून आपल्या हाताने चाय प्रदान करतात। बब्या भाऊची स्प्लेंडर बदलली केटीएम मध्ये कशी ते बघा। आता बब्या भाऊने ऑनलाईन बोलवले ते आरसे। आता आपल्या भाऊचा मन एवढा मोठा की त्यांनी बब्या भाऊच्या स्प्लेंडरला थेट केटीएम मध्ये कन्वर्ट केले। थोडा बरं जिस काम प्रति हम मामा के घर आए थे आता करून टाकतो। ते रस पापड़ काय आपल्याच्याने जमत नाही, ते ह्या भाऊने जमवून टाकला। पूजा के तुरंत ही बाद सोने की प्रक्रिया भी पूरी कर लेते हैं। आता हे आमच्या टीमचे सरदार, इनको बस संकट के दौरान पुकारा जाता है। आता हे तर शक्ती प्रदान करत आहे। बऱ्याच गोष्टी झाल्यानंतर मामीजीने आमच्या चमूला चाय पाजली। आता मामाजी पण थोडी कमी, त्यांनी सुद्धा आमच्या चमूला ताक पाजून आपली बाजू सेफ केली। मामाबाई बाहेर गेल्यानंतर मी संधीचा सोना करतो, म्हणजे या म्हातारीकडून जमिनीचे सारे डॉक्युमेंट हिस्ट्री विचारतो। पण एक बत्ती देऊन माझी हगालबट्टी केलं बाई, माहिती तर नाही दिली पण घासातला घास देऊन मात्र मन जिंकून बसी। माझी आजी हुशार आहे। इकडे धीरज भाऊ स्वच्छ घर अभियानवर फोकस करत होते। सायंकाळ झाली पण खरेदीला गेलेली मंडळी अजून यायला काही खाली नाही। आपला धीरज भाऊ एवढा कामाचा की काही ना काही चांबार चौकशा करतच राहते। आता या सोप्यांना इकडून तिकडून प्रॉपर जागेवर लावायचे असते। जसा भाऊ काम करून घेते तशी सेवा सुद्धा करते। हे मला आज माहित झाले। पोर नूडल्स के द्वारा नागपूरवरून स्पेशल कुक मामीने बोलवले होते, ते पण पुलाव भात बनवण्याकरिता। आता स्पेशल कुक म्हणल्यावर त्यांची संपूर्ण रेसिपी आपल्या मोबाईल मध्ये शूट करावी लागली।